मित्रांनो, तुम्हीही जर 2026 मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी दिली असेल आणि कॅप राऊंडला तुम्ही अप्लाय केलं असेल, तर यापुढे कॅप राऊंडची प्रोसिजर काय असणार आहे, सी-ई-टी सेल यापुढे कुठल्या प्रकारे कॅप राऊंडची प्रोसेस पूर्ण करेल, या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर बी-एडच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सी-ई-टी सेलने सुरुवातीला कॅप रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आपल्याला दिलं होतं. 2 तारखेला आपले रजिस्ट्रेशन सुरू झाले होते, 2 जुलैला, आणि 16 जुलैपर्यंत सुरुवातीला सी-ई-टी सेलने रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला वेळ दिला होता. त्यापुढे मग सी-ई-टी सेलने कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंगसाठी एक्सटेन्शन दिलं आणि 22 जुलैपर्यंत आपले फॉर्म्स एक्सटेंड केले. त्यानंतर 22 तारखेच्या पुढे सी-ई-टी सेलने कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन अजून तरी त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेलं आपल्याला दिसत नाहीये. जर आपण ॲडमिशन शेड्यूलमध्ये चेक केलं तर ॲडमिशन शेड्यूलमध्ये 22 तारखेपर्यंतच इथे शेड्यूल आपल्याला दिसत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या दरम्यान ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या कॅप प्रोसेसमध्ये ॲप्लिकेशन केलेलं आहे, असे टोटल नवीन रजिस्ट्रेशन्स 66,321 आहेत. त्यापैकी 61,137 ॲप्लिकेशन लॉक्ड आहेत आणि 49,051 ॲप्लिकेशन्स हे आजपर्यंत व्हेरीफाय झालेले आहेत. हा जर डेटा आपण मागच्या वर्षीच्या ॲप्लिकेशनच्या स्टॅटिस्टिक्स सोबत कम्पेअर केला तर आपण पाहू शकतो की मागच्या वर्षी टोटल 62,379 ॲप्लिकेशन्स व्हेरीफाय झाले होते. मागच्या वर्षी टोटल ॲप्लिकेशन्स हे 76,607 होते. त्यापैकी 72,000 ॲप्लिकेशन लॉक्ड होते आणि 62,379 ॲप्लिकेशन्स जे आहेत ते व्हेरीफाय झाले होते. तर यावर्षी हा जो नंबर आहे तो थोडासा कमी आहे. कॅप राऊंडला जवळजवळ 10,000 विद्यार्थी आपल्याला कमी दिसत आहेत आणि लॉक्ड ॲप्लिकेशनमध्ये मागच्या वर्षी 72,845 ॲप्लिकेशन लॉक्ड होते. यावर्षी 61,137 ॲप्लिकेशन लॉक्ड आहेत. म्हणजे इथेही 10-11 हजाराचा फरक पडलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यापुढचं शेड्यूल सी-ई-टी सेलने अजून तरी त्यांच्या वेबसाईटवरती पोस्ट केलेलं नाहीये. कारण ज्यावेळेस सी-ई-टी सेल कॅप ॲप्लिकेशनची डेट संपवते त्यानंतर युजली त्यांच्याकडनं एक शेड्यूल पब्लिश केलं जातं. ज्या शेड्यूलमध्ये आपल्याला अल्फाबेटिकल लिस्ट कधी येईल ते सांगितलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे करेक्शन्स कधी करायचे आहेत ते सांगितलं जातं आणि फायनली तुमची मेरिट लिस्ट आणि पुढे ऑप्शन फॉर्म कधी भरायचे या गोष्टी सांगितल्या जातात. आता हे जर आपण लॉ सी-ई-टीच्या बाबतीत पाहिलं तर 3 इयर लॉ सी-ई-टी आणि 5 इयर लॉ सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांची जी अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आहे ती ऑलरेडी आलेली आहे. ग्रीव्हियन्स विंडो सुद्धा त्यांची क्लोज झालेली आहे आणि ऑलमोस्ट त्यांची फायनल मेरिट लिस्ट सुद्धा आलेली आहे. पण बी-एडच्या बाबतीत अजून कुठल्याही प्रकारचं शेड्यूल सी-ई-टी सेलने दिलेलं नाहीये. यापुढे नवीन रजिस्ट्रेशनसाठी सी-ई-टी सेल मे बी वेळ देणार नाही, पण अल्फाबेटिकल लिस्ट रिलीज करण्यापूर्वी सी-ई-टी सेल नक्कीच त्यांचं शेड्यूल पब्लिश करेल. साधारणतः जर आपण अंदाज लावला तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट येईल. त्यानंतर तुम्हाला 3 दिवसांचा ॲप्लिकेशन करेक्शनसाठी वेळ दिला जाईल आणि ते करेक्शन फायनलाइज करून पुढे मग मेरिट लिस्ट फायनलाइज केली जाईल आणि त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला पुढे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सी-ई-टी सेल वेळ देईल आणि हे ऑप्शन फॉर्म साधारणतः ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला भरायला लागतील
असा एक अंदाज आपण आत्ता तरी व्यक्त करू शकतो. त्यामुळे जोपर्यंत सीईटी सेलचं शेड्यूल पब्लिश होत नाही तोपर्यंत आपण डेट्सविषयी किंवा कुठल्याही प्रोसेसविषयी काहीच अंदाज लावू शकत नाही. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत बी एड सी ई टीचे रजिस्ट्रेशन सुरू होते, तर यावर्षी सुद्धा अशाच पद्धतीने सी ई टी सेल पुढे ऑगस्ट महिन्यामध्येच पुढची जी प्रोसिजर आहे ती कंटिन्यू करेल आपण असं एक्सपेक्ट करू शकतो. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.